राहुल नार्वेकर यांनी शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर अंतिम निकाल जाहीर केलाय। या निकालात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला मोठा दिलासा मिळालाय। एकनाथ शिंदे यांचा पक्षच मुख्य शिवसेना असल्याचं निरीक्षण राहुल नार्वेकर यांनी नोंदवलंय। त्यामुळे ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंना मोठा झटका बसलाय। विधानसभा अध्यक्षांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे सर्व 16 आमदार पात्र ठरवले आहेत। त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या गटाच्या आमदारांना खूप मोठा दिलासा मिळालाय। शिवसेनेच्या 16 पैकी एकाही आमदाराला अपात्र ठरवता येणार नाही, असं राहुल नार्वेकर यांनी निकाल वाचताना स्पष्टपणे सांगितलंय। विशेष म्हणजे भरत गोगावले यांची प्रतोद म्हणून नियुक्ती देखील विधानसभा अध्यक्षांची वैध ठरवली आहे। विशेष म्हणजे भरत गोगावले यांची प्रतोद म्हणून नियुक्ती देखील विधानसभा अध्यक्षांनी वैध ठरवली आहे। शिवसेनेच्या घटनेनुसार एकट्या ठाकरे यांना सर्व निर्णय घेता येणार नाही। त्यामुळे त्यांनी उद्धव ठाकरे गटाने एकनाथ शिंदे यांची केलेली हकालपट्टी मान्य करता येणार नाही। शिवसेना पक्ष प्रमुख गटनेत्याला पदावरून काढू शकत नाही। राष्ट्रीय कार्यकारिणीतील नेत्यांसोबत ते निर्णय घेऊ शकतात। पक्ष प्रमुख नव्हे तर राष्ट्रीय कार्यकारिणीचा निर्णय अंतिम राहणार आहे। यामुळे पक्ष प्रमुखाचा निर्णय अंतिम हे मान्य करता येत नाही। 2018 मध्ये केलेली पदरचना आणि घटनेतील बदल मान्य करता येणार नाही। शिवसेनेची 1999 मधील घटनाच मान्य करता येणार आहे। खरी शिवसेना ही एकनाथ शिंदे यांची असल्याचा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निकाल दिलाय। तसेच प्रतोद म्हणून भरत गोगावले यांना मान्यता दिली। गोगावले यांची नियुक्ती योग्य असल्याचे विधानसभा अध्यक्षांनी म्हटले आहे। यामुळे उद्धव ठाकरे यांच्या हातून पक्ष गेल्याचे आता स्पष्ट झाले। दरम्यान एकनाथ शिंदे यांचीच शिवसेना हा खरा शिवसेना पक्ष असल्याचं नार्वेकर यांनी म्हटलंय। तसेच या शिवसेनेनं नेमलेला व्हीप भरत गोगावले हेच अधिकृत व्हीप म्हणून मान्यता दिली आहे। तसेच यामुळे शिंदे गटाच्या आमदारांना अपात्र ठरवता येणार नाही, असंही यावेळी नार्वेकर यांनी म्हटलंय।